सलोनी, त्याचबरोबर आपण पाहतोय वार्ड क्रमांक 2मध्ये मी आलो आहे आणि या ठिकाणी वार्ड क्रमांक 2ची जनतासुद्धा आपल्यासोबत आहेत. होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं या भागातले प्रश्न काय आहे? होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 2मधल्या जनतेला नेमका काय त्रास आहे, विकास कामं या भागातली काय झाली आहेत आणि काय झालेली नाही, हेच आपण जनतेचं जनमत घेण्यासाठी आलेलो आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, काय वाटते तुम्हाला, होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अधिकृत असलेले उमेदवार म्हणजेच उषाताई कैलासबापू ढोरे आणि सचिनदादा हरपळे हे जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढवत आहे. जनता काय वाटते, उमेदवार योग्य आहे का अयोग्य? उमेदवार हे योग्य आहेत. यांनी सर्व जनतेला चांगल्या प्रकारे नाही का आतापर्यंत त्यांचं योगदान आहे आणि इथून पुढे पण राहील. पण थोड्या लोकांच्या समस्या आहेत, त्या पण त्यांनी पुढं जाऊन सुधारायला पाहिजेत. काय समस्या? हां, ड्रेनेज म्हणा, सारखे ब्लॉकेज होत आहेत, पुन्हा ते तक्रार करणे, कचरा गाडी, पाणी, याच्यावर पुढे जाऊन त्यांनी व्यवस्थितरित्या ते सर्व काही जनतेला व्यवस्थित आलं पाणी हे ते, तर सर्व काही व्यवस्थित होईल. हां. आणि काय वाटते, उमेदवार योग्य आहेत का? हा, योग्य तर आहेतच. हे पहिल्यापासून उषाताईंचं बापूंचं काम हे व्यवस्थित आहे. त्याचबरोबर गणेश ढोरेंचं पण काम व्यवस्थित आहेत. इथून पुढं पण तेच राहतील आणि जनताही त्यांनाच निवडून देईल. काय वाटते, बाजी कोण मारेल यंदा? घड्याळच. घड्याळ? हां. आपलं मत कोणाला? घड्याळ. घड्याळ? हां. दुसरं कोणाला? दुसरं नाहीच कोण. नाहीच. का असं? आतापर्यंत त्यालाच केलंय तर. काम चांगलं आहे का त्याचं? हां. चांगलं आहे. हां. ते तुम्हाला काय वाटतं, उषाताई ढोरे सचिनदादा हरपळे आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी वार्ड क्रमांक 2मध्ये निवडणूक लढवत आहे, तुम्हाला काय वाटते? दोघांमध्ये योग्य आहेत ते. उमेदवार हा, योग्य योग्य आहेत. हा कामं करतील का? हा करतील. कोणकोणती कामं आता या भागातली केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ड्रेनिंगचं आणि ह्याचं पाण्याचं केलं पाहिजे. हा जनता त्यांना स्वीकार करेल का? हा करेल ना, कारण त्यांनी कामं केल्या तेवढी इथं. म्हणून जनता स्वीकार करेल. हा, आपलं मत कोणाला? हेच घड्याळालाच. घड्याळ? हा. गुलाल उधळेल का? हा उधळण. कुणाचा? हे घड्याळाचंच. घड्याळचं? हा. राष्ट्रवादी? हा. नक्कीच आपण पाहतोय होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 2मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत असलेले उमेदवार उषाताई कैलासबापू ढोरे आणि सचिनदादा हरपळे हे जनतेच्या सेवा करण्यासाठी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ते लढत आहे. परंतु जनता पुढं चालून काय करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत वार्ड क्रमांक 2चे आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये उषाताई कैलासबापू ढोरे आणि सचिनदादा हरपळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं अधिकृत उमेदवार आहेत. होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढत आहेत. काय वाटते, तो उमेदवार योग्य आहे? उमेदवार योग्य आहे. योग्य आहे? योग्य आहे. काम करतील? योग्य आहे. सचिन भाऊ योग्य आहे. दोन्ही योग्यच आहेत. दोन्ही उमेदवार योग्य आहेत. योग्य आहेत. काय कामं करतील ते? आता अगोदरच करत होते म्हणल्यावर आता आल्यानंतर ते त्यांना बळ पण करावंच लागणार आहे. अगोदरच करत होते ते. आमच्या इथले बरेच सगळे कामं तेच करायचेत. बऱ्यापैकी. काय कामं करेल तो? ड्रेनेजचा काय प्रॉब्लेम आला तर की असं काय विचारायला लागलं आम्ही फोन करत ते यायचेत, लगेच येतात. सचिन भाऊ लगेच येतात. आणि सगळे प्रश्न मार्गी लावतात. निवडून यायच्या आधी जर लावत असतील तर निवडून आल्यानंतर करणारच ते. करणारच. काय वाटते, यंदा कोणाचं गुलाल उधळेल? त्यांचा तरी लागेल सध्या. कोणाचा? सचिन घड्याळ. बाजी मारल. ह्या वर्षी तरी बाजी मारल आपल्या वॉर्डमध्ये. इकडल्या ह्याच्यात तरी असणार आहे. 2मध्ये नाही, सगळेच बऱ्यापैकी लागतील. राष्ट्रवादी बऱ्यापैकी लागतील. राष्ट्रवादी पुन्हा? हां, पुन्हा राष्ट्रवादी. पुन्हा आपलं मत कोणाला असणार? आम्ही आता ज्याचा बोलतोय म्हणलं ना तर त्याच्याच बाजून असणार. ज्याच्याकडे बोलतोय त्याच्याच बाजून असणार शक्यतो. राष्ट्रवादी. हां. घड्याळ आलतं का? घड्याळ आलतं की. घरी मिळालं घड्याळ? घड्याळ कशाला लागतं घरी? मला जेवढी सेवा करतात तेवढी बाद झाली की अजून काही मिळायला पाहिजे. ताई, तुम्हाला काय वाटतंय, उषाताई ढोरे, सचिनदादा हरपळे उमेदवार योग्य आहे का? योग्यच आहेत. योग्य आहेत. दोन्ही पण योग्यच आहेत उमेदवार. चांगले आहेत. हो, चांगले आहेत. या भागातले आतापर्यंत विकास कामं काय झाली माहिती आहे का? आहेत रस्त्या वगैरेचं, नळाचं पाणी वगैरेचं, त्यांच्यामुळेच ना आले.
म्हणजे कचऱ्याची गाडी येते का वेळ येते गाडी येते पाणीचं पण पहिल्यापेक्षा आता पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. चेंबर तुंबलेत म्हणून कळते आम्हाला. चेंबर तुंबले तरी ते ना म्हणजे येतात आणि ते हे करून जातात, काढून तरी जातात. काढून जायला वगैरे असं म्हणजे माणसं बोलवून वगैरे होतं, घेतात करून. येतात घेतात करून. जनता साथ देईल का दोघांना? देईल त्यांचं काम तरी प्रामाणिक आहे, देतील. आपलं मत कोणाला? राष्ट्रवादीच. राष्ट्रवादी. हां, सचिन भाऊ आणि उषाताई यांनाच. बाजी मारल का? हो, कोण? उषाताई हेच राष्ट्रवादींचंच घड्याळ. घड्याळ. हो. नक्कीच आपण पाहतोय होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुन्हा म्हटलेल्या म्हणीप्रमाणेच वार्ड क्रमांक 2मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत असलेले उमेदवार उषाताई कैलासबापू ढोरे आणि सचिनदादा हरपळे जनतेच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी कायम ते कटिबद्ध असतात आणि निश्चितच निवडून आल्यानंतरनी देखील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते एकमत राहतील असा विश्वास या ठिकाणी राहणाऱ्या जनतेने आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे. कॅमेरामॅन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, गंगानगर.